Audio Jungle. नमस्कार. श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रा 2025 याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग यांच्या वतीनं खालीलप्रमाणे जे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपणास मी नमूद करतो. माझं नाव श्री दादासाहेब विठ्ठल फुंदे, आरोग्य साहित्य. तर सुरुवातीपासून आपण यात्रा सुरू व्हायच्या अगोदर 15 दिवस आपण गावातील सर्व घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण केलं. कंटेनर सर्वेक्षणमधून जिथं डाळसाळी आढळून आली त्या तिथलं पाणीसाठी रिकामी केले. त्याच्यानंतर जिथं शक्य नाही तिथं आबेटिंग केलं आणि ज्या ठिकाणी खड्डे असतील, डबके असतील, जे बुजवणं शक्य नाही तिथं गप्पी मासे सोडण्यात आले. त्याच्यानंतर ज्या काही पर्यायव्यवस्था करता येतील ती नगरपालिकेची आमची एक ग्रुप तयार केला आणि तिथले आरोग्य निरीक्षक आहेत त्यांच्याशी समन्वय साधून आपण जेवढे शक्य आहे तेवढे खड्डे वगैरे बुजवून घेतले, पाणी वाहतं केलं. आणि त्याच्यानंतर आपलं जे यात्रेतलं जे आहे प्रमुख नियोजन 4 तारखेपासून 9 तारखेपर्यंत, तर या कालावधीमध्ये आपल्या गावातील संपूर्ण हॉटेलची तपासणी आपण करणार आहोत. त्यासाठी आमचे सगळे आरोग्य सेवक आहेत त्यांची एक टीम तयार केलेली आहे. प्रत्येकांना कार्यक्षेत्र वाटून दिलेलं आहे. सगळे रोडच्या त्या हॉटेलमधील सगळ्या कामगारांची तपासणी करून घेणार आहेत आपण. त्यांना वैयक्तिक स्वच्छता त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण पाहून तिथं जे पाण्याचं शुद्धीकरण होतं आहे का, पाणी पिण्याची कसं आहे, सांडपाण्याची व्यवस्था काय आहे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ कसे ठेवलेले आहेत याविषयी सविस्तर त्यांना हे करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपलं जे संतनाथ मंदिरमध्ये आरोग्याचं प्रथमोपचार किट आणि सगळ्यांच्या ड्युट्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. तर या ड्युटीच्या चमूमध्ये आमच्याकडं आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, ते तिथले प्रमुख असणार आहेत. त्यांच्याबरोबर एक आरोग्य सेवक, एक आरोग्य सेविका, 2 आशाताई आणि आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यिका त्याचं पर्यवेक्षण करणार आहेत. आणि या सगळ्यांचं मॉनिटरिंग करण्यासाठी आमच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीर्थ मॅडम त्या त्यांचं मॉनिटरिंग करून त्या उपलब्ध असणार आहेत. आणि कुठं अनुचित प्रकार घडला किंवा यात्रेत काही अडचण आली तर आपली जी ॲम्ब्युलन्स आहे 102ची आणि 108ची ती आपण मंदिराच्या बाहेर किंवा जिथं शक्य होईल त्या ठिकाणी आपण लावलेली आहे. या सगळ्या नियोजनामधून अजून काही नागरिकांच्या अडचणी प्रश्न काय असतील तर आम्हाला सूचना करण्यासाठी आम्ही परवाची जी मीटिंग झाली पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनमध्ये केलेला.